आज आपल्या विजापूर रोडवर ऍक्सिडेंट झालं. रिक्षावाला टू व्हीलरला धडक मारलेला. आजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. जसं की लास्ट पार्टमध्ये सांगितलं, युनिव्हर्सिटीला मार्कलिस्ट आणण्यासाठी गेलतो आणि लोणेरवरनं पुण्याला येताना बसच नव्हतं. पण रात्री 8 वाजता बस भेटलं आणि बस भेटल्या भेटल्या राहुल्याला कॉल केलो की भूक लागलाय, रात्री घरी येतो जेवायला. पुण्याला पोहोचलाव करेक्ट 1 वाजता आणि 1:30 वाजता राहुल्याच्या घरातनं जेवण करून रिटर्न निघालो पुणे स्टेशनला, कारण रात्री 2 वाजता आपलं ट्रेन होतं. मग राहुल्या आपल्याला स्टेशनला सोडून रिटर्न घरी निघाला. स्टेशनला गेल्यावर एक 10 मिनिट ट्रेनचं वाट बघितलं, तेवढ्यात ट्रेन आलं. मग आतमध्ये गेल्यावर दोघांना जागा भेटलं, मला आणि सुम्याला. पण रात्री झोप काही येत नव्हतं. मग असंच मोबाईल बघत बसलो थोडा वेळ आणि बसून बसून लय कंटाळा येत होता. मग बाहेर बघितलो तर दिवस उजाडच होतं. 6 वाजता सोलापूर स्टेशनला पोहोचलाव. बघतो तर पूर्ण पावसाचं वातावरण, बारीक बारीक पाऊस पण चालू होतं. मग तिथनं सुम्या त्याच्या घरी निघाला. मी आपला ऑटो पकडून आलो आपल्या घराकडं. विजापूर रोडवरून येत होतो तर बघितलो की इथं ऍक्सिडेंट झालंय आणि रिक्षावाला सोबत भांडणं करायला. मग आमच्या रिक्षावाल्याला म्हणलो चला थांबू नका म्हणून. त्यांनी मला घरापाशी सोडला. मग चालत घरी गेल्या गेल्या पहिला आंघोळ केलो, कारण थोडं भिजलेलो. त्यानंतर लॅपटॉप ओपन केलो, वेबसाईटचं काम केलो. काम झाल्यानंतर लॅपटॉप शटडाऊन केलो आणि झोपून टाकलो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. सायनिंग ऑफ.